प्रेमाने बोला आणि दालच्या खायला चला. तर तुम्ही म्हणताल हे काय रोज रोज बोलते प्रेमाने. अहो काय सांगायचं, आजकाल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे प्रेमाने बोलायचा. कारण लोकांना प्रेमाने बोलताच येत नाही, म्हणून सगळ्यांना शिकवायचं चाललंय. रोज ऐकून माझा आवाज प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. चुकून एखादा प्रेमाने शब्द बोलतील आणि एखाद्याचं भलं होईल, म्हणून मी रोज आपला एक ते काय म्हणतात त्याला सुरुवातच करते प्रेमाने बोला. तर बघा, आज बनवला आहे मी दालचा, व्हेज दालचा. कारण तुम्ही नॉनव्हेज दालचा भरपूर वेळा खाल्ला असेल आणि बऱ्याच जणांना वाटलं की व्हेज दालचा म्हणजे अजिबात चव लागणार नाही, डाळीसारखं काय खायचं हे. आता आमच्या घरात सकाळपासून चाललं होतं, पावशेर आणतो ग मटण, त्यात टाकू आपण. मी म्हणलं नको, सध्या आपल्याला पैशाची बचत करायची आहे. कारण आज मी खूप दिवसांनी हिरवी भाजी विकत घेतली. तुम्ही म्हणताल एवढं आहे सगळं आहे, पण हो एवढं आहे तरी पण विचार करते, कारण मला खर्च खूप आहे, माझ्या मागे व्याप खूप आहे. आम्हाला कोणाचा सपोर्ट नसल्यामुळं आम्हाला हे सगळं बारकाईने करावं लागतं. तर आज मी पहिल्यांदा 20 रुपयाची हिरवी भाजी घेतली. अख्ख्या उन्हाळ्यात पहिल्यांदा भाजी घेतली असेल मी, कारण मी असं वायफट पैसे कुठेही खर्च करत नाही. तर खूप विचार करून पैसे खर्च करणारी मी आहे, कारण ते आम्हालाच खर्च करायचे आणि आम्हालाच कमवायचे, त्याच्यामुळं ते विचार करते. तर म्हणून म्हणलं चला आज व्हेज बनवते, कारण जेवढं होईल तेवढं पैसे नाही घालवायचे विनाकारण कुठेही. आणि नॉनव्हेज खायचं टाळायचं, कारण पचनक्रिया एवढी स्लो झाली आहे, परत दवाखान्यामध्ये पैसा कुठनं घालायचा. जर तुम्हाला पचत नसेल तर त्या गोष्टी मी खाल्ल्या नाही पाहिजे, कारण त्या खाल्ल्या की तुम्हाला परत त्रास होतो. म्हणून त्या गोष्टी अवॉइड करतो आम्ही, ज्या आम्हाला पचत नाहीत किंवा चालत नाहीत. म्हणून आमच्या घरात मटण खूपच कमी बनतं, म्हणजे नाहीच्याच प्रमाणात. एक तर पैसे पण जात नाहीत आणि शरीर पण खराब होत नाही. म्हणून आजचा हा व्लॉग आहे व्हेज 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 दालचा. तर व्हेज दालचा नॉनव्हेज पण खूप चांगला बनतो, नक्कीच कधीतरी ट्राय करेल मी नॉनव्हेज दालचा. पण हा व्हेज दालचा खूपच टेस्ट झाला होता. ह्यांचे रिॲक्शन सगळ्यांचे बघून नाही का, जेव्हा खात होते ना त्यांच्या तोंडातून एकच निघत होता, आहा ओ हो. हे तुम्हाला रिॲक्शन ऐकायला मिळतील तुमच्या घरी जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवताल. फॉलो करून माझ्या जशी मी बनवली तशीच एकदम सिम्पल रेसिपी आहे, काही डोकं लावायचं नाही आहे, खूप घाई गडबड आहे त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकता. तर डाळ मी सगळ्या डाळी मिक्स, तुमच्याकडे ज्या डाळी त्या सगळ्या घ्यायच्या, अर्धा तास 1 तास अगोदर भिजवून ठेवायच्या. आणि नंतर अशी तुमच्या घरात जर ही भाजी कधीतरी तुम्ही आणलेली असेल तर मग त्याचा एक एक पाला तोडून घेते मी, सगळे पानं नीट करून घेते. 2 घेतल्या होत्या मी पाच्या. आणि हे ढेसा पण त्या बाईने मला फसवलं. ढेसा त्याच्यामध्ये 4-5च काड्या ढेसाच्या ओरिजिनल होत्या आणि बाकीच्या ह्या माठाच्याच काड्या होत्या. असो, कोणी कोणाला फसवून किती दिवस श्रीमंत होणार आहे. तर चला असू द्या मग. म्हणून मी माझ्याकडं दुधी भोपळा होता, माझ्या एका मैत्रिणीच्या शेतातला आणून दिला होता. छान दुधी भोपळा होता, मोठावाला बघून त्याचे मोठे मोठे कट पीस करून घेतले मस्त. मी मटणाचे पीस करतो तसे. तर समजायचं मटणाचा दालचा आहे. आणि इकडे डाळ भिजून माझी एकदम रेडी होती, 1 तासाने डाळ छान भिजली होती. मग 2 टोमॅटो मोठ्या आकाराचे मी कापून घेतले, 1 मोठा कांदा, आलं लसूणची ताजी फ्रेश पेस्ट केली. तर कुकरमध्ये सगळ्या डाळी धुवून स्वच्छ टाकल्या. त्याच्यानंतर हे आपला जो दुधी भोपळा होता मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट केला, कारण बारीक केलं तर लगेच शिजून जातात कुकरच्या शिट्टीमध्ये. खाताना तुम्हाला तोंडामध्ये मध्ये मध्ये आला पाहिजे. मग एक चिंचेचा गोळा, तुम्हाला जसं आंबट लागतं तसं, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो आणि 1 मोठा कांदा, जसं सांगितल्याप्रमाणे सगळं एकत्र टाकायचं. मीठ टाकायची, हळद टाकायचं, त्याच्यामध्ये सगळं जे काही तुम्ही आलं लसूणची पेस्ट जे टाकणार आहात, तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे पण घाला त्याच्यामध्ये, तुम्हाला आवडत असेल तर ते काकड्या असतात घालायचे त्या पण घाला, तुम्हाला जे घालायचं भरपूर भाज्या घालून तुम्ही बनवू शकता. तर हे सगळं हळद, मीठ, तिखट, जिरे पावडर आणि काही गरम मसाले, खडे गरम मसाले, हे सगळं ह्यात घातलं होतं मी. आणि मस्त हे सगळं टाकून मीठ घातलं आणि कुकरला शिट्टी द्यायची. शिट्टी देऊन एक 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजून जाते डाळ सगळी. तिकडे कुकरला शिट्टी लावली, तोपर्यंत बाकीचे कामं करायला घेतले. कारण घरामध्ये आमच्या ते विकास करायला लागली ती भूक, म्हणून म्हणलं त्यांनी मला म्हणले काहीतरी बनव चटपट खायला, कारण स्वयंपाकाला वेळ होणार आहे. तर 11 वाजले होते. मग मी 11 वाजता मस्त ढोकळा बनवला, कारण ढोकळ्यामध्ये प्रोबायोटिक्स चांगले असतात, त्यामुळे ढोकळा बनवायला घेतला. थोडासा ढोकळा बनवला, सगळ्यांनी थोडं थोडं खाल्ला, 4-4 पीस. आणि खूप छान ढोकळा झाला होता आजचा. असा म्हणजे घरी बनवतो ना ढोकळा, खूप वेळ आपल्या घशामध्ये असा चिटकल्यासारखा होतो, दाताला चिटकल्यासारखा होतो, तसं नाही झाला. एकदम स्पंजी आणि छान, कारण खूप घाईघाईत केला होता आणि छान झाला. मग त्या कुकरमध्ये 3 ते 4 ग्लास तुमच्या मापाप्रमाणे पाणी तुम्ही घाला, तुमच्या घरात किती लोक आहेत तसं त्याच्या विचाराने घाला पाणी. मी 3-4 ग्लास पाणी घातलं आणि कुकर लावला. त्यामध्ये हिंग घालायला विसरू नका, कारण हिंगामुळेच खूप चांगली चव आहे. त्याने सगळं मस्त मिक्स करून इकडं कुकर लावा. तर माझा इकडं ढोकळा पण रेडी झाला होता. हे सगळं करत करत ढोकळा बनवता तुम्ही. सगळ्याला ढोकळा देऊन झाला. हे फक्त विकास सर शेवटी झाले होते, कारण ते गेले होते पेट्रोल भरायला गाडीमध्ये. पेट्रोलचे रेट वाढलेत आणि पेट्रोल परत मिळेल ना मिळेल ना, आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून ठेवलं. तुमच्या पण जरी गाड्या असतील, बाहेरचे कामं जास्त असेल तर तुम्ही पण पेट्रोल भरून ठेवा. जेवढं लागतं तेवढं, एक्स्ट्रा पण नको, जेवढं तुमच्या गरजेपुरतं आहे तेवढं भरून ठेवा. आणि त्यानंतर मी इकडं घेतली माठाची भाजी करायला. पहिल्यांदाच बनवली माठाची भाजी, त्या अगोदर कधीच नव्हती बनवली. मावशीने ताजी त्यांच्या घरची आणली होती म्हणून मी घेतली, ती पण दारावर आली होती. आणि तिकडं मस्त मोठा कांदा, जिरे सगळं घालून फोडणी टाकण्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची
हे सगळं भाजून घेतलं. याच्यामध्ये टाकला माठ, बारीक चिरून स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि मग मस्त माठ घातला. कारण आम्ही दोघंच खाणार होतो, कारण घरी बाकी लेकरं हिरवी भाजी कोणी खात नाहीत, पण तरी खाल्ली तर म्हणून मी थोडीशी जास्त केली, दोघांपेक्षा तिघांची भाजी केली होती. आणि बघा अशी मस्त हिरवीगार ताजी भाजी अर्धी ठेवली, अर्धी केली मी, आणि खूप छान झाली भाजी. ही टेस्ट विचारूच नका, पहिल्यांदा खाली पण टेस्ट एकदम अप्रतिम होती. तर असं मस्त खालीवर करून घेतलं आणि याच्यामध्ये थोडे ओबडधोबड वाटून शेंगदाणे घातले भाजून, तर चव अजूनच छान आली. पण याच्यासोबत भाकरीसोबत ही भाजी छान लागली असती, पण मी भाकरी करायचा कंटाळा केला. कारण तुम्ही बघत असाल ब्लॉगमध्ये माझ्या 4-5-6 दिवस झाले मी भात खाते, कारण वेट लॉसमध्ये मी ठरवले 8 दिवस भात, 8 दिवस भाकरी, 8 दिवस मग चपाती. तर हे सगळं असं एक दिवस खाते मी, सगळं मिक्स खात नाही. कारण जेव्हा तुम्ही वेट लॉस करता तर मिक्स अन्न खाल्लं तर तुम्हाला डायजेशन चांगलं होत नाही, मग तुमचं पोट नीट साफ होत नाही, मग वजन कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही जे खाताय ना एकच ग्रेन खा, कुठलंही गहू किंवा ज्वारी किंवा बाजरी किंवा तांदूळ, यापैकी कुठलं पण एकच खायचे तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ते खाऊ शकता. तर मी तसं 8 दिवस झालं भातच खाते, वरण भात, चिकन भात, जे काय असेल घरामध्ये ते भातच भात. तर आज पण तसंच आहे, दालचा आणि भात होता आजचा बेत. तर खूप दिवसानंतर ब्लॉग व्हिडिओ केलेत, कारण लॉंग व्हिडिओला माहीत नाही व्ह्यूज कमी यायला लागलेत, पण म्हणलं चला आता बरेच दिवसापासून ब्लॉग टाकला नव्हता म्हणून आज टाकला. तर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप द्यायला विसरू नका, आणि नक्कीच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक आणि कमेंट न करता जाऊ नका. तर प्लीज 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 मला सपोर्ट करा, मला सगळ्यांच्या सपोर्टची फार गरज आहे. कारण खूप असं होतं की चांगल्या व्हिडिओला बऱ्याचपैकी लाईक कमेंट करायला लोक हे करतात, पण काही ठिकाणी आहेत जे व्हिडिओ बघण्यासारखे पण असतात, पण तिकडे जाऊन लोक खूप कमेंट करतात, काही का असना. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, कधी कधी साध्या गरीब लोकांना आमच्यासारख्या त्यांना पण सपोर्ट केला पाहिजे. तर इकडे दालच्याला फोडणी द्या, दालच्याची डाळ एकदम छान शिजून तयार होती, त्याला गरगट घोटून घेतलं आणि नंतर इकडं मस्त ती लाल मिरची छोटीशी, आमच्या घरात आमची पूनम म्हणली अरे हे बोरं आहेत बारकी म्हणून तोंडात घालत होती, पण ती बोरण होती, ती लाल मिरची होती. तर तेल घातलं, तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि ही मिरची कढीपत्ता घालून मस्त तडका दिला आणि वरून थोडंसं मीठ कमी होतं तर मीठ घालून त्याला उकळू दिलं आणि कोथिंबीर टाकून गार्निश केलं. तर बघा आजचं एकदम भारी जेवण म्हणजे ना आजचं दालचा आणि भात. त्याच्यावर तुपाची धार टाकायची आणि मस्त दाबून द्यायचं. आणि थोडासा विकास सर बोलले अगं मी खूप दिवसाला गोड खाल्लं नाही, आमच्या घरात आम्ही सगळ्यांनी गोड बंद केले, त्याच्यामुळं काहीही गोड खात नाही आम्ही. तर आज खूप दिवसानंतर आमच्या घरामध्ये काहीतरी गोड बनलं, कमी गोडाचा शिरा बनला होता थोडासा, म्हणजे सगळ्यांना छोट्या छोट्या चमच्याने 2-2 चमचे आले पाहिजे अशा हिशोबाने शिरा बनवला होता. देवाला कसं नैवेद्य करतो थोडंसं वाटीभर तसं, आणि सगळ्यांनी घासघासच खाल्ला, कारण कुठल्या पण खाण्याचं लिमिट पाहिजे. आजकाल माणसं आजाराने मरत नाही तर खाण्याने मरतात, पण ते त्यांना चालतं. आजारावर माणूस काम करत नाही, पण तर आजारी आहे खा, आजार नाही आहे आजारी पडलं नाही तरी खा आणि आजारी पडलं तरी खा. तर खाऊन खाऊन माणूस आजारी पडत चालला आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्यावर नियंत्रण ठेवा, नक्कीच तुमची हेल्थ चांगली होईल आणि तुम्हाला जे दवाखान्यात पैसे घालायला लागतील ते तुमच्या सेविंग होतील, तुमच्या काहीतरी उपयोगी येतील. म्हणून प्लीज प्लीज सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, आहार तुमचा एकदम संतुलित पाहिजे, आहारावर काम करा, बाकी तर सगळं होत राहतं. म्हणून बघा आजचा छान असा बेत, आणि आज आम्ही दुपारी मस्त जेवण केलं सगळ्यांनी मिळून, आणि सगळ्यांचं रिएक्शन बघून मी खूप खुश झाले, कारण सगळ्यांना आवडलं. म्हणजे विचार करा, घरात एखादी गोष्ट सगळ्यांना आवडते ना तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण